काही सुचत नाहीये. कन्फ्युजन आहे खूप. मी घेतलेला निर्णय योग्य आहे की नाही. शौर्य, काय रे? मी कसला विचारत आहे? काही नाही बाळ. मी मेनका आत्याला घाबरली का? मेनका आत्या परत आली की मी तिच्याशी फाईट करेन. अरे बाप रे, बघू बघू जरा इकडे या, बसा बरं जरा. माझा शौर्य एवढा मोठा झाला, एवढा शूरवीर झाला की मेनका आत्याशी फाईट करणार. गुणी माझं बाळ. हे धमाला झालं रे. मी बी फील घेत होतो ना, दमलो तू. अरे बारक्या, मी असं म्हणत होतो की आपण दमलो आहे, पण आजचा उत्साह जरा वेगळाच आहे. दमलेलं वाटतच नाही, होय की नाही? नाही नाही, अजिबात नाही. असं असं एकदम अंगात वारं गेलं आणि वाटतंय. अजिबात दमलेलं नाही. तू इथं काय करतोय? आत्या शोधायला लागली तुला. जा पळ. मला बघ, झोप झोप जाऊ ना. अहो काय तुम्ही किती वेळ पेढेच वाटत होतात का? कधीची वाट बघते तुमची. अगं अक्षरा, काय सांगू तुला. अगं पेढे वाटताना आहे की नाही, एका घरात आमचा अर्धा तास गेलाय बघ. मी सांगतो तुम्हाला का अर्धा तास गेला. यो भाऊ, ह्याला वाटत होतं आपण काय निवडणुकीलाच उभा आहे. असं प्रत्येक घरात जाऊन ना भाषण करत होता. आणि लय काय काय बोलत होता. तुमच्याबद्दल लय चांगलं म्हणत होता. म्हणला का अक्षरा लय भारी आहे आणि मी लय नशीबवान आहे का तिच्यासारखी बायको भेटली. आणि गावातले लोक बी तुमचं लय कौतुक करत होते. म्हणत होती का असं तुमची जोडी म्हणजे आदर्श आहे. आणि ते म्हणले का तुमच्या जोडीचा सगळ्यांना अभिमान आहे. गावात अशी एक नंबरला आहे. तुमच्या जोडीचा सगळ्यांना आदर्श आहे. तुमच्या जोडीला आत्यानं बोलवलाय. नाही, मला आत्यानं बोलवलंय, काहीतरी काम आहे. तू बघू नको, जा. हे बारक्या ना असाच आहे. एकदा काय सुरू झाला ना की थांबाचं नावच घेत नाही. पण तू बरोबर म्हणतोय जरा दमाला झालंय, जरा पाठ टेकतो. ऐ ग दमाला झालं. अक्षरा, तुला सांगतो, अगं प्रत्येक घरात गेलो की नाही पेढे वाटायला, प्रत्येक घरामध्ये चाय, कॉफी, दूध समद दिले बघ प्यायला. अगं पोट असं गच्चम झालंय, गच्चम. लयच गच्चम झालंय. पण अक्षरा, तुला माहितीये काय, म्हणजे तुला सांगतो, नवरा बायकोने एकत्र मिळून एखादं स्वप्न बघितलं आणि ते पूर्ण झालं ना की त्याचा आनंद असा वेगळाच असतोय बघ. म्हणजे ना असं वेगळंच समाधान असतंय चेहऱ्यावर. काय बी म्हण अक्षरा, आपल्या आयुष्यात एवढ्या विचित्र घटना घडल्या, पण तरी बी तुला पुण्यांदा तुझा मान सन्मान मिळाला ना, याच्यापेक्षा ना दुसऱ्या आनंदाची गोष्ट काय असूच शकत नाही. आज आहे ना लय भारी वाटतंय मला, लयच भारी, असं मोकळं वाटायलंय. शांत. नाही, बरोबर आहे तुमचं, पण अहो खरं तर म्हणजे मला तुमच्याशी काही बोलायचंय. बोल की. मी जॉब सोडलाय. आताही आपल्याला काही बोलता आलं नाही. आता आज काही करून मला यांच्याशी बोललं पाहिजे. घरात सगळ्यांनाच माझा निर्णय सांगितला पाहिजे.
या निर्णयामुळे ते दुखावले जाऊ शकतात मला माहितीये, पण शांतपणे त्यांना विश्वासात घेऊन पटवून द्यावं लागणार आहे मला. कुठे गेले ते? सुंदरी, अक्षरा, तू घरात काही बोलली नव्हतीस का? मी यांना सांगून चूक तर केली नाही ना? अक्षरा, यो काय प्रकार आहे? का असा निर्णय घेतलास तू? आई आई प्लीज तुम्ही शांत व्हा. मला काय म्हणायचं एकदा समजून घ्या. मी तुम्हाला खरं तर कालच सांगणार होते, पण तुम्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह, तुमचा आनंद बघून खरंच माझी हिंमत नाही झाली तुम्हाला सांगायची. तुमच्या आनंदावर विरजण नव्हतं घालायचं मला, एवढंच. अक्षरा, अक्षरा, तू 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 चेष्टा करतेस ना आमची? हा, तू मस्करी करतेस ना? मला ठाव आहे, तू आणि सुंदर मिळून, तुम्ही दोघी मिळून आमची चेष्टा करायला लागलायस, होय ना सुंदरी? हा, अगं सुंदरी, अक्षरा एक प्रामाणिक अधिकारी आहे. ती असा काय बी निर्णय ना स्वप्नात बी घेणार नाही. हा, हे खोटं आहे ना? हा, तुम्ही आमची चेष्टा करायला लागलायस ना? सुंदर, शांत हो. अक्षरा काय म्हणते ते आधी ऐकून घे. तिला समजून घे प्लीज. शांत हो. अगं काय ऐकून घेऊ? तुम्ही ही जी काय चेष्टा चालवली आहे ना, ती आधी बंद करा. अगं इथं जीव जायची वेळ आली आहे बघ. हो, हे सगळं खरं आहे. आम्ही चेष्टा नाही करत आहे तुमची. म्हणून तू कालपासून शांत शांत आहेस होय? अक्षरा, म्हणजे एवढं समज घडलंय तरी बी तुझ्या चेहऱ्यावर आनंद नव्हता, त्याचं कारण हे आहे? ए अक्षर, अक्षरा, अगं ऐक ना. अगं हे बघ, असं करू नकोस अगं अक्षरा. अगं ही फक्त नोकरी नव्हती, तुझा श्वास होता, तुझं स्वप्न होतं. अगं अक्षरा, हे समज पूर्ण करण्यासाठी तू किती त्रास भोगलाय, जीवाचं रान केलंय, तेव्हा कुठे तुला यश मिळालंय ना ग? अगं आठव की समज. अक्षरा ऐक ना माझं, असं नको करूस अक्षरा, ऐक. याच स्वप्नांचा अट्टासाबाई सगळ्यांना खूप काही भोगावं लागलंय. आपल्या घरावर किती अडचणी आल्या, सगळ्यांचा मान सन्मान किती दुखावला गेलाय. सूर्यवंशी घराण्यावर एक वेळ अशी आली होती की सूर्यवंशी घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मी हे कधीच विसरू नाही शकत आई.
माझ्या IPS होण्याच्या स्वप्नामध्ये मी इतकी गुंतून गेले होते की मी माझ्याच माणसाला दुखावते हे लक्षातच आलं नाही माझ्या. जी माणसं माझ्यावर इतकं प्रेम करतात, माझ्यावर इतका विश्वास आहे त्यांचा, त्यांनाच दुखवत गेले मी. तुम्ही तुम्ही आजपर्यंत किती साथ दिलीत माझी, किती प्रेम करता तुम्ही माझ्यावर, किती विश्वास आहे तुमचा माझ्यावर. मी तुम्हा सगळ्यांना फक्त दुखावत गेले, फक्त तुम्हाला त्रास दिलाय मी सगळ्यांना. आणि म्हणूनच मला आता थांबायचंय कुठेतरी. आता मला फक्त माझ्या जवळच्या माणसांची मनं जपायची. अक्षरा, अगं तू लय चुकीचा विचार करते आहेस बघ. अगं तुझ्या अधिकारी होण्यानं घराची प्रतिष्ठा पणाला नाही लागली. उलट तू IPS अधिकारी झाल्यामुळं आपल्या घराण्याची प्रतिष्ठा अजूनच उंचवली ग. भय अक्षरा, अगं सुंदर अगदी बरोबर बोलतोय. तू IPS अधिकारी झालीस याचा लई अभिमान आहे आमासनी. आणि त्यासाठी किती भी त्रास सहन करायला लागला ना तरी तयारी हाय आमची. तू नको असा विचार करूस. शांतपणे या गोष्टीचा विचार कर आणि तुझा निर्णय मागं घे. आई, मी खूप विचार करून हा निर्णय घेतलाय आणि यावर मी ठाम आहे. सुंदरी, अगं तू तरी काही समजाव तिला. एक अधिकारी म्हणून नाही, मैत्रीण म्हणून सांग तिला. काकू, मी तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केलाय, पण ती तिच्या निर्णयावर ठाम आहे. कदाचित खूप विचार करून तिने निर्णय घेतलाय. कसला विचार? हा, कसला विचार? आणि पुण्याचा विचार केला हिनं? हो, माझा ऐका, तुम्ही शांत व्हा ना प्लीज. मला तुम्हाला होणारा त्रास, तुमची घालमेल मला सगळं कळतंय. पण मी खरंच सांगते, मी हा निर्णय आपल्या घरच्या आनंदासाठी, आपल्या घरच्यांच्या सुखासाठी घेतलाय. घरच्यांचा आनंद म्हणजे अक्षरा, तू तुझ्या नोकरीचा राजीनामा दिल्यामुळं आम्हा समजायला आनंद होईल असं वाटतं होय तुला? आई, आई प्लीज तुम्ही तरी मला समजून घ्या ना प्लीज. अक्षरा, अगं विचार तू करायला हवायस, असा निर्णय नको घेऊ पोरी. सॅल्यूट एकदम कडक. अरे लय भारी मारतोयस की सॅल्यूट. पर काय रे शौर्य, किती वेळा विचारणार आहेस अजून? सकाळपासून तुझं सॅल्यूटच मारत सुटलायस की. अच्छा, ती ट्रेनिंग करतोयस म्हणून सॅल्यूट मारतोयस वय. आणि ट्रेनिंगचा पहिला नियम आहे का सॅल्यूट मारायचा. लय भारी जमलंय की. एकदम कडक सॅल्यूट मारतोयस बघ. हुबेहूब अक्षरासारखा सॅल्यूट मारतोयस बघ. काळजीच नको. शौर्य चल. अरे याची काय बी गरज नाही. आणि इथल्या माणसासनी बी ना आपली गरज नाही बघ. जो तो आपला आपला निर्णय घेऊन मोकळा झालाय. आपल्या मनाचा जरा बी विचार करत नाही कोण. तू चल माझ्या संग चल. अरे सुंदर, काय झालं रा? सुंदर, रमा कपड्याचं बघ गा. सुंदर. काकू, मला असं वाटतंय की तुम्ही तरी अक्षराला समजून घ्यायला हवं होतं. सुंदरी, अगं तुला तरी पटतंय का? ती जे काय करते ते बरोबर वाटतंय तुला? हे बघा काकू, एक स्त्री म्हणून घर आणि नोकरी या दोन्ही गोष्टी सांभाळताना स्त्रीची काय कुचंबना होते हे तुम्हाला नव्यानं सांगायला नको. आणि सगळ्या गोष्टी मॅनेज करताना त्याचा बॅलन्स जपणं फार अवघड आहे.
हा निर्णय पचवणं जितकं तुमच्यासाठी अवघड आहे तितकंच तिच्यासाठी आहे. पण तरीही तिने निर्णय घेतलाय, फक्त तिच्या जवळच्या माणसांसाठी. अक्षरा, तुला ह्यो निर्णय घ्यायचाच होता, मग ह्या निष्पाप जीवाला का स्वप्न दाखवलीस तू? सुंदर आई थांब, मला बोलू दे. अगं अक्षरा, तुझा आदर्श डोळ्यापुढे ठेवून ह्यो पोरगा काहीतरी स्वप्न बघायला लागला होता, त्याचं काय करणार आहेस तू? अहो मला काय म्हणायचं मग समजून तरी घ्या मला. मला काय बी ऐकून घ्यायचं नाही. आणि शौर्य, हे आता पोलीस ब्रिज व्हायचं भूत आहे ना, डोसक्यातनं काढून टाकायचं, कळलं ना? कारण आता तुझी अक्षरा काकीच पोलीस झालेली नाही, तर मग तू कोणाकडे बघून पोलीस होणार आहेस? हा, कोणाचा आदर्श डोळा पुढे ठेवून पुढे जाणार आहे, सांग ना मला. हिचा, या अक्षर काकीचा. जी स्वतःचं स्वप्न अर्ध्या सोडून निघाली आहे तिचा. अक्षरा, अगं काय ऐकतोय हे? खरं आहे काय? होय होय आत्या, हेच खरं आहे. अक्षराला आहे ना तिच्या स्वप्नांची काय बी किंमत नाही, काय बी कदर नाही आहे. आणि तिनं चौथ्याच्या स्वप्नासोबत आपल्या समजांचं स्वप्न मी तोडायचं ठरवलंय. ठरवलं काय? तिने तोडलंच आहे. अक्षरा, का अगं का मला अशी स्वप्न दाखवलीस? हा, सांग ना का? अगं तुला कळतंय का, तुझं स्वप्न पूर्ण करताना मी बी ते स्वप्न जगलो आहे. अगं तुझ्या प्रत्येक यशात मी बी जीव ओतला आहे. तुझ्या प्रत्येक पावलासोबत मी बी एक एक पाऊल टाकलं आहे. आणि तू तू असा सहजपणे निर्णय सांगून कशी काय मोकळी येऊ शकतीस? सुंदर, सुंदर प्लीज तू जरा शांत हो आणि ती काय म्हणते आधी ऐकून तरी घे. ठीक, बोल. ही नोकरी सांभाळताना, कर्तव्य निभावताना, कुटुंब सांभाळताना, कर्तव्य आणि कुटुंब याचा समतोल काही मला साधता आला नाही. या सगळ्यात तुम्ही सगळे भरडले गेलात कायमच. म्हणून मी हा निर्णय घेतलाय. वा वा अक्षरा, अगं तुला त्रास सहन होत नाही म्हणून हे असं पळपुटेपणा स्वीकारणं बरोबर आहे का? अक्षरा, हे समज करताना तुझ्या बाबांचं स्वप्न, त्यांची शेवटची इच्छा आम्हा समजण्यास काय वाटेल ह्याचा तरी विचार करायचा होता. तुझा ह्यो निर्णय फायनल आहे? हो. अहो सुंदर, माझं ऐकून घ्या ना. अहो अहो थांबा ना थोडं, ऐका तरी माझं. अहो असं डोक्यात राग घालून नका ना घेऊ, माझं ऐका तरी, मला काय म्हणायचंय. अहो ऐका ना, मला थोडं तरी समजून घ्या. अहो मी, थांबा ना, माझं काय म्हणणं ऐकून तरी घ्या एकदा. मी हे सगळं मुद्दाम नाही केलेलं. मी हा निर्णय का घेतलाय एकदा तरी समजून घेण्याचा प्रयत्न करा, तेवढा तरी विश्वास ठेवा माझ्यावर. अहो प्लीज समजून घ्या ना मला. अक्षरा, ह्यो निर्णय घेण्याआधी माझ्या संग एकदा बोलली असतीस ना तर मी समजून घेतलं असतं, पण आता नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, बायकोचं स्वप्न आहे ना नवरा बी जगत असतो,
त्यामुळे बायकोला ह्यो असा एकटीनं निर्णय घेऊन ते स्वप्न मोडण्याचा काय बी हक्क नाही. सांगते मी बी का तुला सांगतोय तसं बी तू तुझा निर्णय घेऊन मोकळी झालीस ना. अक्षरा एक गोष्ट लक्षात ठेव, यापुढं मी तुझ्या कुठल्या बी निर्णयामध्ये आडवं येणार नाही. असं नका ना बोलू. आपण बोलूयात ना एकदा शांतपणे. अक्षरा, आय एम सॉरी. मी असं अचानक यायला नको होतं. माझंच चुकलं. अगं नाही, तू का उगाच माफी मागतेस? प्लीज, असं काही नाहीये. हे बघ, जे झालं त्यात तुझी काही चूक नाहीये. जे व्हायचं होतं ते झालं. आणि तुला खरं सांगू का, हे मी काल जरी सांगितलं असतं ना तरी हीच परिस्थिती निर्माण झाली असती. यांचं, माझ्या कुटुंबाचं माझ्यावर खूप प्रेम आहे अगं. आणि जिथे प्रेम असतं ना तिथेच आपण हक्काने चिडतो, रागवतो. पण मला खात्री आहे, मी त्यांना शांतपणे समजावून सांगितलं ना की समजेल अगं त्यांना. हे बघ, आपण घाईत घेतलेला निर्णय दरवेळी योग्यच असतो असं नाहीये. हे बघ, मी तुझा राजीनामा अजूनही पुढे पाठवलेला नाहीये. तू अजूनही विचार करू शकतेस. तू जर एकदा निर्णय घेतलास ना तर तुला माघारी फिरता येणार नाहीये. त्यामुळे अजून थोडा वेळ घे, शांतपणे विचार कर आणि मग ठरव. तू जे ठरवशील ते मला मान्य. तुला काय म्हणायचंय मला कळतंय अगदीच, पण मी खूप विचार करून हा निर्णय घेतला. आता ह्यात बदल होणार नाही.